देशविघातक कृत्य करणाऱ्या पाकिस्तानमधील एका व्हॉट्सअप ग्रुपशी कनेक्ट असणाऱ्या आरोपीसोबत संबंध असल्याच्या संशयावरून एका तरुणाला तपास यंत्रणांकडून ताब्यात घेण्यात आले आहे। नरसी येथील 19 वर्षीय शेख शकील शेख सत्तार याला गुजरातमधील सुरत येथील DCB पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी ताब्यात घेतले। नांदेड पोलीस आणि गुजरात पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करत संशयित आरोपीला ताब्यात घेतले। पाकिस्तानमध्ये जैश बाबा राजपूत नावाचा व्हॉट्सअप ग्रुप वकास आणि सरफराज डोगर हे दोघे जण चालवतात। या ग्रुपमध्ये गुजरातमधील सुरतमधील सोहेल टिमोल आणि बिहारमधील शहनाज हे दोघे सामील आहेत। या आरोपींनी मिळून सनातन संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपदेश राणा, हैदराबादचे राजा सिंह, सुदर्शन वृत्तवाहिनीचे संपादक सुरेश चव्हाण, नुपूर शर्मा यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती। परदेशातून शस्त्रे विकत आणण्यासाठी या ग्रुपमध्ये चॅटिंग झाल्याचेही आढळून आले। या आरोपींच्या व्हॉट्सअप चॅटिंगमध्ये शेख शकील शेख सत्तार हा देखील सहभागी झाल्याचे दिसून आले। त्यावरून गुजरात पोलिसांनी नरसी येथून शेख शकील शेख सत्तार याला ताब्यात घेतले आहे, अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी दिली। सुरतची एक क्राइम ब्रांचची टीम इकडे आली होती नांदेडला आणि एक जॉइंट ऑपरेशन म्हणून एजन्सी सुरतची टीम आणि नांदेड पोलीस हा नरसीमध्ये एक 18-19 वर्षाचे मुलगा आहे त्यांना डिटेन करून सुरत गेलेला आहे आणि तिकडे पुढील तपास होईल। हा एक गुन्हा दाखल झाला होता, त्यामध्ये काही एक संशय होता की इंटरनॅशनल एक एंटी नॅशनल ॲक्टिव्हिटीज चालू आहे आणि काहीतरी कॉन्स्पिरसी चालू आहे, तो त्यामुळे ते अटक झालेली आहे आणि आणखी त्यामध्ये 3-4 आरोपी आहे जे वेगवेगळ्या स्टेटमध्ये अटक झालेला आहे। नांदेडमध्ये सुद्धा नरसी मध्ये एक आरोपी होता, ते एक जॉइंट ऑपरेशन मध्ये अटक झालेला आहे। सुधाकर गोपीनाथराव टाक अँड सन्स, धानोरकर, सराफा बाजार होळी आणि श्रीनगर शाखा नांदेड।